4 दिवसांमध्ये जे असतील त्यांनी देखील आम्हाला आमचा आवाज आमचा ऐकतायत, तर आपण लवकरात उपस्थित देखील व्हायचे, कारण आजचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये तो थोडासा लवकर कंप्लीट होतोय आणि त्याच कारणाने आपण लाईव्हच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण देखील लवकरात लवकर येण्याची कृपा ती करायची आहे. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे जी काही ऑल टीम आली इथे उपस्थित झाली होती ती इथनं रजा घेत आहेत. त्यांचं देखील मनाच्या अंतर्गणापासून आभार व्यक्त करतोय. इथपर्यंत पोहोचले गेलेत, मनपूर्वक आभार आपलं देखील असेल. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. यातील विजय संघ रायझिंग स्टार भविष्य संघाच्या विपक्षामध्ये खेळणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. महेश आणि सचिन बाबरे आपण पाहू शकतात सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आई गावदेवी अंबराई संघाचा प्रसाद पडवल बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. आता इथनं प्रसादच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा खेळ अर्थातच P1 चं पहिलं षटक ते कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे पाहूयात. पहिला बॉल प्रसाद, पहिलाच बॉल बॅचेस लागली आहे का? यस, डेफिनेटली पंच इंटरेस्टेड आहेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचा बदल झालाय. मिस्टर महेश याला देखील बाद व्हावं लागते. फर्स्ट विकेट डाऊन एअर खेळाडू इथे होते बाद, बॅटर आउट. खरपडे आपण पाहू शकतात आणि पहिल्याच बॉलवरती संधी तिकडे मिळवली गेली आहे. प्रसाद पडवल आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि त्याच्या माध्यमातून यावेळेस समोरच्या दिशेने खेळले आहेत. फटका पुन्हा एकदा फसला गेला होता परंतु वेगानं झाली आहे धाव कंप्लीट. 1 धावेचा कॉल तो अद्यावत झाला आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या वाढत असताना फलकावरती पोहोचल्या धावा. अर्थातच 1 अंकांवरती 2 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 1 सिंगल धाव ती फलकावरती अधोरेखित झाली आहे. समोरच्या दिशेने इनसाइड आउट बॉल उडवलाय सरळ पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय क्वालिटी ब्रँडेड तगडा प्रहार, चौकार 4. सचिनच्या माध्यमातून हा फटका एक्झिक्यूट केला गेला. सचिन आपण पाहू शकतात लाखिवली संघाचा आउटसाइड ऑफ स्टंप अतिरिक्त बाहेरचा बॉल स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइक आपण पाहू शकतात. सचिनला जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि तो सचिन 1 चौकार त्याने खेचला गेलाय. बॅकफुटला येऊन बॉल वरती पंच करण्याचा मानस होता परंतु अतिरिक्त बाहेरचा बॉल होता आणि त्याचमुळे पाहू शकतात सचिन तिकडे बीट झालेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस लॉक करायचं होतं बॉलला परंतु जर पाहिलं तर चेंडूची उंची ती जास्त होती आणि त्याच कारणाने पंच सांगतायत की हा एक निर्धाव चेंडू आहे, यावरती तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकतात प्रसादच्या माध्यमातून देखील इथे टाकली जाते. आपण पाहू शकतात 6 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे आणि षटकातील पाहू शकतात 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस 1 सिंगल धाव ते एक्झिक्यूट केली जाते. फेकी वेगान आली होती परंतु एकेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती 7 अंकांवरती पोहोचला गेलाय. 5 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 7 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतात. आता इथनं आपण पाहू शकतात ना की शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या 7. ज्या पद्धतीची धावसंख्या पाहिजे होती ती
जोडली नाहीयेत, परंतु अजून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. धाबा होऊ शकतात, धाबा बनवू शकतात आणि त्या इंटेन्शननी त्या माइंडसेटनी मैदानाच्या आतमध्ये खेळा बसला लागणार आहे. यावेळेस लॉक केलंय बॉलला, तिकडे फटका फसलाय. आता शेवटच्या बॉलवरती विकेट आले. मिस्टर प्रणव ह्याला देखील बाद व्हावा लागेल. प्रणव बाद होतोय. दुसरा धक्का, बॅक टू द पवेलियन, बाद. दिवेश गवारी आपण पाहू शकतात नव्याने दाखल झाला आणि बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहतायत प्रणव नडगे नव्याने बॅटर दाखल झालाय. सचिन बाबरे आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या माध्यमातून एक चौकार तो खेचला होता आणि तो सचिन रामदास पोट लाखिवली संघाचा मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. यावेळेस वेगवान बॉल होता, परंतु त्यावरती बॅटर बीट झाले गेलेत. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही आणि थेट चेंडू निघून गेलाय विकेट किपर यांच्या हातखंडामध्ये. डॉट स्वरूपाचा हा चेंडू इथे झालाय कंप्लीट. दिवेश गवारी आपण पाहू शकतात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली आहे. बॅट शेष लागली, एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी येतील का? एकच धावेवर समाधान व्यक्त करतायत आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली गेली आहे. फलकावरती पोहोचल्या धावा तब्बल 8 या अंकांवरती. 2 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि 8 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात पोहोचली गेली आहे. आता कितपत पोचण्याचा मानस तो ठेवला जाईल ही महत्वाची भूमिका असेल इथे प्रणव आणि सचिन बाबरेच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने धावांचा वेग तो मंदावला गेलाय, तो स्थिरावला गेलाय, त्या अनुषंगाने धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. यावेळेस चांगला बॉल आहे. या पद्धतीची गोलंदाजी जर पाहिली तर झाली आहे ना, धावा बनतच नाहीयेत. एकंदरीत धावांवरती ग्रहण लागलंय की काय अशा पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. दिवेश अजून एक चांगला बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर भेदक मारा हे प्रमुख अस्त्र सध्याच्या घडीला विकेटच्या या पटलावरती यूज केले जात आहेत आणि त्यावरती दिवेश चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतोय. सुपर ऍब्सोल्युटली जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने केलेले आहेत. एक सिंगल धाबेचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धाबेसाठी नाहीयेत. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागतील. एकेरीच्या धाबेने धावफलकात वाढ, धावफलक फलकावरती पोहोचलं गेलंय 9 आकड्यावरती. नऊ धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ अद्यापच झाला गेलाय. धावांचा वेग तो कुठेतरी जर पाहिला तर स्थिर आहे. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप, चांगला बॉल. 2 षटकाचा खेळ अद्यापच झालाय आणि 2 षटकांच्या आधी धावसंख्या फलकावरती 9-2. एकंदरीत धावांचा वेग तो थांबत नाहीयेत. पुढच्या षटकामध्ये धावा बनतील का हे पाहूयात. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा, पाहत राहा गौदी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम महासंग्राम. आता षटक जर पाहिले तर 2 कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकामध्ये अजित आलेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा मानस. एक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट. दुसरा धाबेसाठी प्रयत्न नाहीयेत.
एकंदरीत धावांचा वेग तो वाढत नाहीये. धावसंख्या डबल फिगर अर्थात दुहेरी आकड्यावरती पोहोचली गेली आहे आणि ज्या पद्धतीची मॅच व्हायला पाहिजे होती ती वाहत नाहीयेत. परंतु आई गावदी अंबराई संघासाठी एक चांगली गोष्ट आहे, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पेश केली आहे, चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दर्शवले गेले आजच्या दिवसामध्ये. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये आणि त्याचमुळे एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी येतील का? एकच धावेवर व्यक्त करतायत आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 11 आकड्यावरती पोहोचले गेले. षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि 11 धावसंख्या सध्याच्या घडीला विखेच्या पटलावरती पाहू शकतायत. आता इथनं अजूनही जर पाहिलं ना तर 4 चेंडू मध्ये तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक आले ना तर एक चांगली टोटल फलकावरती उभी राहू शकते. त्याच दरम्यान समोरच्या दिशेने फटका फसला गेलाय, चुकी करणार नाहीये, विकेटचा बदल झालाय, बॅटर आउट होतोय. धक्का क्रमांक बाद. इथे देखील डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय. धावसंख्या साल एक 11 आकड्यावरती पोहोचला गेला. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि धावसंख्येला ग्रहण निश्चित त्यांनी लागलंय, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला, एक सिंगल धाबेसाठी फटका तर खेचला गेलाय जरूर. दुसऱ्या धाबेसाठी वेगाने आले तरी दुसरी धाव देखील तिकडे सध्याच्या घडीला कंप्लीट झाली आहे. 2 धावेचा कॉल झालाय कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 13 आकड्यावरती पोहोचले. आता इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल अजित पडवलची ती देखील पाहिजे. शेवटच्या बॉलवरती एखादा तगडा स्ट्रोक आला तर एक फायटिंग टोटल तर धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचू शकते. शेवटचा बॉल समोरच्या दिशेला फटका प्रॉपरली सेट केलाय, फटका आहे परंतु तिकडे चुकी आणि बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आला शेवटच्या बॉलवरती हा तगडा स्ट्रोक, षटकार 6.
मध्ये एक वेगळी ट्विस्ट ती येऊ शकते. 20 धाब्याची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये मॅच आता एक चांगल्या मूडमध्ये एक फायटिंग टोटल फलकावरती उभी झाली आहे. सचिन बाबरे बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. साकिंग यांकडे आपण पाहू शकतायत मनोज राऊत हा डिटिंग बॅटिंग करण्यासाठी त्याची ओळख आहे. अंबाराई संघाचा आपण पाहू शकता तारणहार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तो तिकडे योग्यतेने टाकला गेलाय आणि मनोज एकंदरीत अंबाराई गावाचा वंडर बॉय तो देखील आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अंबाराई एक्सप्रेस उमेश भगत आपण पाहू शकतात. दोन विजयाचे होलसेल कॉन्ट्रॅक्टदार मैदानाच्या आत दाखल झालेत. समोरच्या दिशेने उडवला आहे. इनफिल्डच्या वरून फटका पोस्ट केला गेलाय. फटका निघून गेला सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चौकारामध्ये बराबरती 4. तिकडे 4 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि 4 धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती निश्चिततेने पाहिलं मिळते. अर्थातच 4 आकड्यावरती बॅटच्या रडारमध्ये आलाय. फटका फसलाय आणि त्याच रिझन मध्ये आधी देखील विकेट गेली होती. पुन्हा एकदा विकेटचं बदल झालंय. बॅटर येतोय बाद या दुसऱ्या चेंडूवरती बसतोय. हा पहिला धक्का विकेटचं बदल 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप फटका चांगल्या पद्धतीचा सजवला गेला. आता बॉल थांबेल का आतमध्ये परंतु 2 धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट निश्चिततेने केला गेलाय. सिंगल डबल ला प्राधान्य हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. आणि धावसंख्या फलकावरती 6 या अंकावरती पाहू शकतात पोहोचली गेली आहे. चार चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झाले जरूर. यावेळेस वेगवान बॉल तेज तरार. 5वा बॉल जर पाहिला तर तो सुरेख पद्धतीने कंप्लीट झालाय. फ्लातून बॉल कंप्लीट झाला गेला. डॉट स्वरूपाने हा चेंडू कंप्लीट झालाय आणि डॉटच्या पद्धतीने पाहू शकतात षटक क्रमांक पहिल्याचा खेळ अगदी समाप्तीच्या टप्प्यावरती तो पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल सचिन बाबरे वेगवान बॉल त्यावरती केल्या क्रमाने आता बॉल आतमध्ये थांबेल का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु मॅजिकल ग्राउंड आहे आणि त्याचमुळे बॉल आतमध्ये थांबला गेलाय आणि 2 धावा तिकडे झाल्यात कंप्लीट आणि 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतात की 2 ने पुढे पोहोचली गेली. फलकावरती तब्बल 8 आकड्यावरती पोहोचल्यात. एका षटकाचा खेळ अखेरीस 8 तो षटकार जाऊ दे पोर दादू से गेली आहे. एकंदरीत आपण पाहू शकतात ना की 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
आपण पाहू शकतो फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे पाहू शकतो धावांचा आलेख तो पुढे चेंडू खेचून मारला गेलाय इंटू दी गॅप न खेळण्याचा मानस फसला गेलाय. आता देखील विकेटचं बदल झालंय. आता या मॅच मध्ये आली एक ट्विस्ट विकेटचं बदल दुसऱ्या बॉलवरती मिळतोय हा धक्का बॅटर होते आउट बाद. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल झालं. अर्थातच इथनं कमबॅक केला जाईल का हे देखील पाहायचंय. आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झाले त्याच्या माध्यमातून पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट झालाय आडव्या बॅटनं. आणि क्रिकेटमध्ये क्रॉस लाईन क्रिकेट इज द बॅड क्रिकेट. आडव्या बॅटनं तुम्ही सातत्याने फटके खेळतायत ना तर तिकडे पाहू शकतायत 10 मध्ये 12 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. 10 चेंडू 12 ची गरज आणली आहे. 20 धाबेचा टार्गेट सेट केला होता. इथनं मॅच बनवण्याचा प्रयत्न तो केला जातोय. अर्थातच प्रसाद आपण पाहू शकताय दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर मनोज पडवल समोर जाऊन खेचून मारलाय. एक सिंगल धावेचा कॉल झालाय कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील ताई आहेत. थ्रो बघा अचूक आहे अफलातून हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाते. अर्थातच एक सिंगल धावेचा कॉल झालाय कंप्लीट. नको नको यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज देखील सज्ज झाले. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस झालाय सक्सेसफुल. एक धाव झाले अर्जित दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत आणि तब्बल 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आपण पाहू शकता तिसऱ्या धावेसाठी वेगाने येथील आणि 3 धावांचा कॉल झालाय कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली आहे आणि धावसंख्येचा आलेख पोहोचला गेला फलकावरती 12 आकड्यावरती. 8 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. अर्थातच इथनं मॅच बनेल का प्रतिबॉल 1 ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल. बाराही धावसंख्या सध्याच्या घडीला बिखेच्या पटलावरती जोडली गेली आहे. अर्थातच या मॅचचं चित्र यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय. अफलातून स्विंग पाहायला मिळतो आणि त्याचमुळे बॉलला फेकून दिले गेले सर सीमा रेषा पार. इथे आला या मॅचचा तगडा क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील आणि 2 धावेची गरज. 7 चेंडू 2 ची गरज आहे. अर्थातच आपण पाहू शकता ही मॅच इथनं कशा पद्धतीने रोमांचक मूड मध्ये जाईल हे देखील पाहायचं आहे. 2 धावेची गरज 7 चेंडूचा खेळ आणि ज्या पद्धतीने फटका तिकडे प्रसादच्या माध्यमातून खेचला गेला नाही अफलातून. शेवटच्या बॉलवरती सॉफ्ट क्रिकेट पाहायला मिळते. फटका बसला गेलाय फटका बसला गेला जुनी थांबावं लागेल. शेवटच्या बॉलवरती विकेटचं बदल झालंय. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. मॅच इथनं कशा पद्धतीने रंगणार हे देखील पाहू शकतायत. 6 चेंडू 2 ची गरज आणली आहे. मॅच बनली आहे. इथनं धावा डिपेंड होतील का हा देखील प्रश्नचिन्ह आहे आणि सोडूयात या मॅच मध्ये आपण हा प्रश्नचिन्ह.
चला आपण दोन संघादरम्यान नाणेफेकीचे कौल करणार आहेत. एका बाजू